हा लॉरेन्स बिश्नोई नेमका कोण? बुखार हो क्रिमिनल हुई ना, मैं तो स्टूडेंट पॉलिटिक्स में था और उसके बाद पुलिस वालों ने ही बना दिया ये बिना मतलब के अलग अलग केसों में इन्वॉल्व करके। जब ये केस है मैं तो पुलिस कस्टडी में था, इस केस में इन्वॉल्व कर रहे हैं बिना मतलब के कर रहे हैं। लेकिन पूरा ऐसे लग रहा है कि कहीं ना कहीं आप भाग जाएंगे। पुलिस इतनी सिक्योरिटी आपकी है। नहीं, जब हम करेंगे तो पता लग ही जाएगा। सलमान खान का करेंगे, मारेंगे यहीं जोधपुर में मारेंगे तो पता लग जाएगा इनको। अभी तो मैंने कुछ किया ही नहीं, अभी नहीं मतलब के इन्वॉल्व कर रहे हैं। आपकी त्या लॉरेन्स बिश्नोईचं नेटवर्क आणि दहशत एवढी प्रचंड कशी वाढली? त्याचं जाळं कसं विणलं गेलं आणि त्याच्या भोवती एक हिंदू डॉन ही प्रतिमा कशी काय निर्माण झाली? तो भारताचा देशद्रोही गुन्हेगार आहे का आपला हमजा अली मजारी आहे धुरंधर? नमस्कार, द उदय निवडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आज एक इंटरेस्टिंग विषय घ्यायचा आहे आणि तो म्हणजे प्रथम विषय सांगण्या अगोदर विधानसभेत झालेली चर्चा आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर आधी तुम्हाला मी सांगतो. बघा किंवा मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या नेत्याच्या उत्तरादाखल नेमके काय म्हणाले. मुळात आपण जर बघितलं तर पोलिसांनी मागच्या काळामध्ये चांगली कारवाई करून या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे. तोही जेलमध्ये प्रवीण लोणकरलाही अटक केलेली आहे. आता यांचे भाऊ जे बाहेर आहेत जे परदेशात आहेत त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे? ती मोडस ऑपरेंडी अशी आहे की VPNच्या फोननी तिकडनं ते कोणाला तरी फोन करतात, त्याला धमकी देतात. धमकी दिल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर ते सोडून देतात. एखाद वेळेस तो जर घाबरलेला असं दिसलं त्याला धमकी देतात. 5-7 लोकांना फोन केल्यानंतर एखादा जो असतो त्यातला UP किंवा बिहारमधले जे भाड्याचे गुंड असतात त्यांना सांगतात त्याच्या घरासमोर किंवा त्याच्या दुकानासमोर जाऊन गोळीबार कर. त्याच्यावर नाही करत, जेणेकरून तो टेरराईज झाला पाहिजे आणि टेरराईज होऊन त्यांनी खंडणी दिली पाहिजे. ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे. पाहिलं, मुख्यमंत्र्यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीबद्दल काय उद्गार काढले. हा लॉरेन्स बिश्नोई नेमका कोण? त्या लॉरेन्स बिश्नोईचं नेटवर्क आणि दहशत एवढी प्रचंड कशी वाढली, त्याचं जाळं कसं विणलं गेलं आणि त्याच्या भोवती एक हिंदू डॉन ही प्रतिमा कशी काय निर्माण झाली? तो भारताचा देशद्रोही गुन्हेगार आहे का आपला हमजा अली मजारी आहे धुरंधर? बघूया. या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत. एका डॉनची कहाणी. प्रेक्षको, भारत पाक सीमेवरचं पंजाब मधलं एक छोटंसं गाव, गव्हाची फुललेली शेती, शांत शेतकऱ्यांचं जीवन, अशी शेकडो गावं त्या सीमेवर आहेत. त्यातलंच एक गाव ते म्हणजे दुतारावाली. त्या दुतारावालीतली जमीन अत्यंत सुपीक, त्यामुळे तिथे समृद्धी, त्यातलंच एक घर, इतरांपेक्षा खूप मोठं सुखवस्तू असणारं शेतकऱ्याचं घर, जमीनदारी घरामध्ये मोठ्या प्रमाणात. पण आज तेच गाव त्या घरामुळे जगातल्या महत्वाच्या राष्ट्रांच्या नकाशावर येऊन ठेपलंय. कारण तिथे राहत असलेला आणि तिथे बालपण गेलेला जो एक लहान मुलगा होता, जो तिथे लहानाचा मोठा झाला, शाळेत गेला, त्यांनीच आज भारताच्या जिओपॉलिटिकल इक्वेशन्स मध्ये एक महत्वाचं स्थान मिळवलंय. त्या मुलाची एक ओळख सांगायची झाली तर ऑक्टोबर 2024 आठवते, बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयासमोर गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात पहिल्यांदा नाव समोर आलं ते म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. हे नाव काहीच विचित्र, बिश्नोई लॉरेन्स. त्याआधी या व्यक्तीने पंजाब मधला एक रॅपर आहे जो एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रसाराकरता प्रसिद्ध होता, त्या मुसेवालाची निर्घृण हत्या त्याच्या गावात केली. एका छोट्याशा गावात वाढलेला हा लॉरेन्स बिश्नोई, त्याचं आजचं वय फक्त 33.
आणि गेली 10 वर्ष ही व्यक्ती जेलमध्ये सडतेय. कित्येक वर्ष जेलमध्ये असलेला हा तरुण भारतातच अनेक हत्या घडवतोय. इतकंच नाही तर कॅनडा, पाकिस्तान, अमेरिका इथं हत्या अगदी सर्रास सहजपणे घडवतोय. त्याच्या इशाऱ्यावर जणू काही तिथलं सर्व स्ट्रक्चर हलतं. म्हणूनच त्याची गोष्ट आज अत्यंत महत्वाची ठरते. आज त्याच्या हिट लिस्टवर बॉलिवूडचे स्टार्स आहेत, राजकारणी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत. आणि हे सगळं घडवून आणण्याकरता तळ हातावर शीर घेऊन लढणारी 700 जवान डेअर डेव्हिल पोरं त्याच्याकडे आहेत. मला नेहमी एक प्रश्न पडतो, अहो जेलमध्ये असताना जर पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा इथे हा माणूस हत्या घडवू शकतो, तर मग हा जर जेलमध्ये बाहेर असता तर यांनी काय घडवलं असतं? त्याच्या नावाची दहशत इतकी की परिंदा भी पर नाही मार सकता, अशी खरोखरच परिस्थिती आहे. एखाद्या बॉलिवूड स्टार किंवा क्रिकेटरला जेवढं वलय लाभतं ना, तेवढं वलय आणि त्याला गूढतेची एक किनार त्याच्या सगळ्या प्रतिमेभोवती आता निर्माण झालेली आहे. एकेकाळी मुंबईवर तुम्हाला माहिती असेलच डॉनचं राज्य होतं. करीम लाला, हाजी मस्तान, समद खान, दाऊद इब्राहिम या सगळ्यांचे राज्य असण्याचा एक काळ होता. पण लॉरेन्स, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे लॉरेन्स हा अगदी आरामात जेलमध्ये बसून या सगळ्या कारवाया बिनचूक पार पाडतोय. त्याच्या साथीला, त्याच्याकरता जीवावर उदार झालेले हे 700 तरुण त्याला कसे मिळाले हे खरंच मला पडलेलं कोड आहे. कदाचित पंजाबमधली सामाजिक आर्थिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे का? म्हणजे प्रचंड बेकारी, कुठलेही उद्योग नाहीत, आर्थिक विकास नाही, कायमची असुरक्षितता, ड्रग्ज, अन्याय जमीनदारांकडनं होणारा, न्यायाला मिळणारा विलंब, ह्या सगळ्यामुळं त्याला इतकी लोक मिळत आहेत. हेच नेमकं आपण धुरंधरमध्ये पाहिलं होतं ना, आठवत आहे? हा निव्वळ योगायोग समजायचा का? आता त्याच्या हिट लिस्टवर कोण आहेत? तर त्याच्या हिट लिस्टवर मोस्टली मुस्लिम आणि शीख दहशतवादी ग्रुपशी संबंधित असलेली आणि भारतापासून, भारताच्या विरोधात काम करणारी, भारतापासून एखादा भूभाग खालिस्तानवादी शीख जे आहेत ना, त्यांच्या समोर याचं नाव जरी उच्चारलं ना, लॉरेन्स बिश्नोई, तरी त्यांच्या छातीत धस्स होतं. इतकी याची ऑपरेशन्स डेडली असतात. बरं, वैयक्तिक आयुष्य म्हणाल तर अत्यंत शाकाहारी, देवभक्त, रोज प्रार्थना करणार आणि ब्रह्मचर्य, त्याच्या दोन्ही दंडावर हिंदू देवदेवता, या सगळ्यामुळे त्याच्या मूळच्याच गूढ प्रतिमेला आणखीन गूढत्व प्राप्त झालंय. म्हणून त्याच्यावर एक वेब सिरीज आली, ती सुद्धा प्रचंड गाजली, द लॉरेन्स ऑफ पंजाब. आणि इथेच मला एक प्रश्न पडतो, इज ही बिंग युज्ड ॲज हमजा अली मजारी ऑफ इंडिया? बघा, विचार करा. अशी शंका माध्यमातून वारंवार व्यक्त होतीये. म्हणूनच आज या प्रश्नोत्तराच्या निमित्ताने त्याची जीवन कहाणी तुमच्या समोर. त्याचं हमजा अली मजारी असणं हे आणखीन समोर यायचं कारण म्हणजे कॅनडामधल्या ज्या काही हत्या झाल्या, तेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताकडे तक्रार नोंदवताना थेट लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. पण त्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत, त्यामुळे त्यावर कुठली कारवाई करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे भारताने ते सगळे आरोप धुडकावून लावले. आता तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की बिश्नोई हे तर हिंदू नाव आणि लॉरेन्स हे तर ख्रिश्चन नाव, मग ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण की ज्याच्या दंडावर हिंदू देवदेवतांचे टाटू आहेत आणि जो रोज प्रार्थना करतो, देवभक्त आहे? ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? त्याचं असं झालं, पंजाब सुभ्यावर ब्रिटिशांच्या आमदानीमध्ये हेनली लॉरेन्स अशा नावाचा एक गोरा अधिकारी राज्य करायचा. लॉरेन्सचा जन्म झाला त्यावेळेला तो उजळ कांती होता आणि म्हणून त्या हेनरी लॉरेन्सचं नाव त्याला दिलं आणि म्हणून त्याचं नाव झालं लॉरेन्स बिश्नोई. दुतरावालीमध्ये याचं जे कुटुंब आहे ते अत्यंत प्रतिष्ठित आहे. 40 हेक्टरहून अधिक यांची गव्हाची शेती आहे. एक सुखवस्तू खातं पितं घर आहे. त्यामुळे गावामध्ये याला मान मराठा होता. अगदी 8वीत असताना सुद्धा हा लायसन्स नसताना स्कूटर चालवायला लागला आणि लायसन्स मिळायच्या आधी बुडाखाली याच्याकडे आलिशान गाडी देखील आली. बिश्नोई या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर बिस म्हणजे 20, 20
आणि नोई म्हणजे 9, म्हणजे 20 अधिक 9 म्हणजे 29. जगण्याचे, जीवनचर्येचे असे 29 नियम जे कठोरपणे पाळतात ते बिश्नोई. माता अमृतादेवी याचे हे भक्त. आणि माता अमृतादेवी कोण? तर पर्यावरणाचं आणि प्राण्यांचं रक्षण करणारी देवता. शाकाहारी असणं आणि कटाक्षाने शाकाहारी असणं, रोज पूजा प्रार्थना करणं, उपवास करणं, उपासना पद्धती आणि पर्यावरणाची जीवापाड काळजी करणं, हे सगळे नियम या 29 प्रिन्सिपल्स मध्ये आहेत. आणि त्याचं पालन बिश्नोई समाज हा अगदी जीवाच्या कराराने करतो. आता श्रीमंताच्या कुटुंबातला, त्यामुळे घरात आणि बाहेर त्याचे लाड झाले आणि त्याचा मान सन्मानही राखला गेला. एवढ्या श्रीमंत घरातल्या पोराशी कोण बरं पंगा घेणार? त्यामुळे त्याचं गावातलं नाव पडलं राजा बाबू. आणि त्याला ट्रीटमेंट देखील मिळायची ती राजा बाबूची. त्यामुळे लहानपणापासून आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर, लोकांवर, मुलांवर एक प्रकारे डॉमिनेट करायची सवय याला लागली. आणि त्यात जन्मजात असलेली दांडगाई, या सगळ्यामुळं त्याचा रुबाब अख्ख्या दुतारावालीमध्ये पसरलेला होता. पुढे 2010 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी तो चंदीगडमध्ये चक्क कायद्याचं शिक्षण घ्यायला गेला. तेव्हा सुतराम कल्पना नसेल की इंडियन पिनल कोड मधले अनेक कायदे भंग करणारा आणि गुन्ह्यांसाठी मोस्ट वॉन्टेड असणारा हा गुन्हेगार बनणार आहे. आता चंदीगड सारखं मोठं गाव, तिकडे कोण कोणाला विचारतोय? एका छोट्या दुतरावाली गावातनं आलेला मुलगा. त्यामुळे गावात मिळणारा राजा बाबूचा मान सन्मान काही त्याला मिळेना. त्यामुळे अस्वस्थ व्हायचा. आपल्याला कोणी महत्व देत नाही हे त्याला फार डाचायचं. आणि नेमकी त्याची हीच मनाची अवस्था असताना त्याच्या आयुष्यात आला विक्की मुतखेरा. विक्की मुतखेरा हा तिथला कुख्यात गुंड. त्या दोघांचं एक प्रकारे गुळपीट जमलं आणि त्यांनी एक गँग उभी केली. पुढे काही कारणांनी विक्की मुतखेराचा खून झाला. पण दरम्यानच्या काळात गुन्हेगारी जगतात याचा प्रवेश झालेला होता आणि लॉरेन्स बिश्नोई या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. आता अशा प्रकारे मसल आणि मनी पॉवर असणारा मुलगा स्टुडंट पॉलिटिक्स मध्ये नाही आला तरच नवल. त्यांनी पंजाबच्या कॉलेजच्या निवडणुका लढवल्या. पहिल्या निवडणुकीत साफ पडला आणि पुढच्या निवडणुकीत दणकून विजयी झाला. बोलण्यापेक्षा करण्यावर आपण भर दिला पाहिजे, कारण केलं तरच आपली दहशत निर्माण होते, बोलून निर्माण होत नाही याच्यावर त्याचा विश्वास. त्याच्यामुळे त्याच्या अनेक कृत्यांना गुन्हेगारी झालर होती. मग ते गुन्हे अपहरणाचे होते, खून मारामारीचे होते. त्याच्याही पेक्षा सुद्धा आपला जो विरोधक उमेदवार आहे त्याची गाडीच एकदा चक्क पेटून दिली होती. याच्यावरून तुम्हाला त्याचं एकूण व्यक्तिमत्व काय झालं ते कळलं असेल. पुढे पोलिसांचा ससेमेरा चुकवण्याकरता चंदीगडहून तो राजस्थानला पळाला आणि तिकडे त्याची ओळख झाली एका आणखीन कुख्यात गुंडाशी. त्याचं नाव गोल्डी ब्रार. आणि मग त्या गोल्डी ब्रार बरोबर त्यांनी आपल्या गुन्ह्यांची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवली. फेब्रुवारी 2014 मध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याचा जो ड्रायव्हर होता तो ओरडाओरडा करायला लागल्यानंतर त्याला शांत करण्याकरता यांनी चक्क पिस्तूल काढली आणि हवेत फायरिंग करायला सुरुवात केली आणि तिथेच तो फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. लगेच कोर्टात सुनवाई सुरू झाली. तेव्हा त्याच्या साथीदारांनी पोलीस एस्कॉर्टवर न्यायालयात जात असताना हल्ला केला आणि याला सोडवून आणला. सोडवून आणल्यानंतर दिल्ली जवळच्या गुरुग्राम मध्ये आपली आयडेंटिटी लपवून एका दुसऱ्याच नावाने तो राहत होता. पर कानून के हाथ बड़े लंबे होते हैं. कानून ने इसे पकड़ लिया, अपने गिरफ्त में ले लिया. गुरुग्राम मधून याला अटक करण्यात आली आणि तिथपासून आजपर्यंत हा कार्यक्रम सादर करेपर्यंत तो पोलिसांच्या कस्टडीत दिल्लीमध्ये आहे. आणि त्याच्यावर गुन्हे कुठले दाखल आहेत तर ते अपहरण आणि अवैधरित्या अत्यंत घातक अशी शस्त्रास्त्र जवळ बाळगणे. पण ज्या गुन्ह्यांकरता आज त्याच्याविषयी बोललं जात आहे त्यातला एकही गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला नाही, हेही लक्षात घ्या. आणखीन एक, साल 1998 लॉरेन्स बिश्नोई जेमतेम 4-5 वर्षाचा होता. त्यावेळी राजस्थानमध्ये एका शूटिंगच्या दरम्यान सलमान खान गेला होता आणि रात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि सहाय्यक अभिनेत्रींच्या सोबत तो जंगलात शिकारीला गेला एका व्हाईट जिप्सी मधून. जवळच गाव होतं
त्या गावकऱ्यांनी बंदुकीचे आवाज ऐकले आणि मग त्या गावातल्या गावकऱ्यांनी तिथं धूम ठोकली आणि तिथे त्यांनी पाहिलं सलमान खान त्या जंगलातून बाहेर पडतोय आणि तिकडे मरून पडलेली काळविट. ती काळविट म्हणजे त्या समाजाची देवताच. आपल्या देवतेची हत्या झाली हे कळल्यानंतर हा समाज पेटून उठला आणि त्यांनी याची अद्दल सलमानला घडवायची शपथ घेतली. त्यावेळी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ शेकडो मैल त्या घटनेपासून लांब होता, पण ही घटना घडली हे कळताच तो रातोरात प्रवास करून तिकडे पोहोचला आणि त्यांनी ही लीगल फाईट लढायची शपथ घेतली. ती आजपर्यंत ही जी कायदेशीर लढाई आहे ती अत्यंत जीवघेणी आणि किचकट आहे. सलमानच्या वकिलांनी नैसर्गिकरित्या ती काळविट मेली असा दावा कोर्टात केला असला तरी 2006 मध्ये ट्रायल कोर्टाने सलमान खानला या प्रकरणात 5 वर्षाची शिक्षा सुनावली. अर्थात हायकोर्टाने त्यावर स्टे दिला आणि हे प्रकरण आजही आहे तिथेच असलं तरी देखील बिश्नोई समाजाचा त्याच्यावरचा राग काही गेलेला नाही. पुढे लॉरेन्स जेव्हा मोठा झाला आणि या प्रकरणाची गांभीर्य माहिती कळली तेव्हा त्यांनी याचा सूड घ्यायची शपथ घेतली. एकीकडे त्याचा भाऊ कायदेशीर लढाई सलमान सोबत लढतोय आणि दुसरीकडे त्याचा सूड घेण्याकरता पेटून उठलाय लॉरेन्स बिश्नोई आणि म्हणून एक गुन्ह्यांची मालिकाच घडत चालली. याच काळामध्ये एका प्रख्यात वाहिनीला लॉरेन्स बिश्नोईनी जेलमधून इंटरव्ह्यू दिला. आता जेलमध्ये कॅमेरा कसा पोहोचला आणि त्या चॅनलला जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा इंटरव्ह्यू कसा मिळाला हे आज एका माध्यमाचा संपादक म्हणून मला आजवर कळलेलं नाही. पण ते असो. 2022 साली सलमान खानचे वडील प्रसिद्ध पटकथा लेखक संवाद लेखक सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी आली. 2023 ला सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आणि सलमानचे अतिशय जवळचे सहकारी आमदार बाबा सिद्दीकी यांची ऑक्टोबर 24 मध्ये हत्या करण्यात आली आणि त्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनी घेतली. तेव्हाही लॉरेन्स बिश्नोई जेलमध्ये होता. खरं तर बिश्नोईंच्या एखाद्या देवळात जाऊन सलमाननं माफी मागावी, मी त्याचा सूड घेणं सोडून देईन असं लॉरेन्सनी वारंवार सांगितलं. कायदेशीर जे लढाईत व्हायचंय ते होईल असा प्रस्ताव पण समोर ठेवला, पण त्याचं पुढे काय झालं हे मला तरी माहित नाही. अलीकडच्या काळात काही मृत्यू घडले आणि ते अत्यंत संशयास्पद होते. शीख सेपरेटिस्ट, खालिस्तानवादी शीख हरदीप निज्जर याची कॅनडामध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली 2023 साली. ही हत्या नेमकी कोणी केली याचा थांग पत्ता आजवर लागलेला नाही. गुरबत सिंग पन्नू हा देखील त्याच भारताहून सेपरेट होण्याच्या विचारांचा अमेरिकेत त्याच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला. तो नेमका कुणी केला हे आजवर कळलेलं नाही. अशा प्रकारे काश्मीर अलगतावादी आणि शीख अलगतावादी अशा 11 जणांची सिरीज मध्ये हत्या करण्यात आली. ती हत्या नेमकी कुणी केली हे कधी कळलं नाही. याचं कारण ती इतक्या हुशारीनं केली होती की कुठलाच पुरावा मागे राहिलेला नाही. म्हणूनच मग माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला, इझी हमजा अली मजारी, इझी धुरंधर. पण प्रत्यक्षात त्याच्यावर जे आता गुन्हे दाखल आहेत त्यातला एक गुन्हा या शीख सेपरेटिस्ट बरोबर त्यांनी सहकार्य केलं असा गुन्हा दाखल केलेला आहे. ज्या माणसाभोवती भारताच्या उपखंडाचं जिओ पॉलिटिकल इक्वेशन फिरतंय त्याच्यावर गुन्हे जे दाखल आहेत ते यातले एकही नाहीये तेवढं लक्षात घ्या. आणि या सगळ्यामुळं त्याच्या नावाभोवतीचं जे वलय आहे ना ते आणखीन गूढ होत चाललंय. ज्यांची हत्या करण्यात आली ते हत्या करण्याच्याच लायकीचे होते असं स्पष्टीकरण त्याचे वकील वारंवार देत आहेत. बाबा सिद्दीकी एक करप्ट पॉलिटिशियन होते. सलमान खान यांनी काय केलंय ते जनतेसमोर आहे आणि ज्या लोकांची हत्या या देशाच्या बाहेर करण्यात आली ती नेमकी कशा करता होती ही त्यांची कृत्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते जगायलाच नालायक होते. अशी एक फिलॉसॉफी त्याचे वकील मांडतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा आणि त्याबद्दल आनंद व्यक्त करणारा एक मोठा वर्ग आज भारतात आहे आणि त्यांच्यातूनच एक प्रतिमा निर्माण झाली ती म्हणजे द हिंदू डॉन. माय नेम इज लॉरेन्स बिश्नोई.
हिंदू डॉन, त्याचा जो राईज आहे त्याचा आणि पंजाबमधल्या सध्याच्या परिस्थितीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. पंजाबातली सध्याची बेकारी, तिथे असलेला ड्रग, असुरक्षितता, ह्या सगळ्यामुळे एक तरुणांची फौज त्याच्या मागे उभी राहिली एवढं मात्र निश्चित आहे. शेवटी काय सांगू, तोच नियम, दोज हू लिव्ह विथ द गन डाय विथ द गन. अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्यांची अखेर काय असते हे आजपर्यंत इतिहासाने वर्तमानाने आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे. बिश्नोई याला अपवाद ठरेल असं काही समजायचं कारण नाहीये. आज इकडे मला या कार्यक्रमाचा शेवट करताना एक प्रश्न पडतो, डिड ही लिव्ह ए मिनिंगफुल लाईफ? एक हेतू, एक पर्पज घेऊन खरोखरच बिश्नोई आयुष्य जगलाय का? नेमका हाच प्रश्न मला धुरंधर पिक्चर पाहिल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर पडताना पडला होता की हमजा अली मजारी खरोखरच एक मिनिंगफुल आयुष्य जगला का? शेवटी काय आहे, प्रत्येकजण आपल्या कर्मानं जगतो आणि कर्मानं मरतो, पण या मधल्या काळात तो एक मिनिंगफुल आयुष्य जगतो का? हे सगळा त्याचा जीवनपट पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, कळवा. आणि असे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरुडकर शो.